नमस्कार. मी पूनम छत्रे. मुग्धा गोडबोलेच्या वाचन व्रत या उपक्रमात मी कथा पौर्णिमा या माझ्याच कथासंग्रहातली एक कथा वाचणार आहे. कथेचं नाव आहे नाळ. बराच वेळ झाला पूर्वीच्या खोलीतून कसलीही हालचाल ऐकू आली नव्हती. ना तिचा आवाज ऐकू येत होता, ना अगम्य भाषेत ती एरवी जी गाणी लावून ठेवायची ती ऐकू येत होती. कोणताही फोन सुरू नव्हता ना व्हिडिओ कॉल. हे नवलच होतं. सुजाता अस्वस्थ झाली. ती उर्वीच्या खोलीबाहेर येऊन उभी राहिली. मुद्दाम कानोसा घेऊन पाहिला. खरंच सारं काही शांत शांत होतं. सुजाताला राहवलं नाही. अगदी हळू, बिलकुल आवाज न करता तिने दाराचा नॉब फिरवला. दारही हळूच उघडलं. दारातच उभं राहून सुजाता आत डोकावली. नेहमीप्रमाणे खोलीत अंधार होता. सारखा अंधार काय हवा असतो या मुलांना? स्वच्छ उजेडात प्रसन्न मनाने काम करावं ते नाही. नेहमीप्रमाणे सुजाताच्या मनात येऊन गेलं. अंधाराला डोळे सरावल्यावर तिने खोलीभर नजर फिरवली. उर्वी तिच्या पलंगावर झोपलेली होती, पण उलट्या दिशेने. म्हणजे तिचं डोकं सुजाताकडे होतं आणि पलंगाच्या मागे असलेल्या खिडकीवर पाय उंच टेकवून बया झोपली होती, कपाळावर हात ठेवून. ही कसली झोपायची पद्धत? हे असं पाय वर करून झोपतात आणि तेही भर दिवसा? सुजाताचा पारा हळूहळू चढायला लागला. बाकी खोलीत नेहमीसारखा प्रचंड पसारा होताच. टेबलावर पुस्तकं, कागद, पेनं पसरलेली होती. लॅपटॉप उघडा होता. मोबाईल, हेडफोन्स कसेही टाकलेले होते. जिथे सामान नव्हतं तिथे धूळ साचलेली होती. टेबलावरचं सामान हलवायचं नाही अशी सक्त ताकीद दिली होती ना शहाणीने. पुसायला जाणार कोण? आणि ही स्वतः तर पुसणार नाही. 2 खुर्च्या होत्या. दोन्हींवर कपड्यांचे ढीग अस्ताव्यस्त पसरलेले होते. कपाटाचं दार अर्ध उघडं होतं. त्यातूनही एक कपडा अर्धवट आत, अर्धवट बाहेर या परिस्थितीत लोंबत होता. सुजाताच्या डोक्यात तिडीक गेली. 22 वर्षांच्या तरुण मुलीची काय ही राहायची पद्धत? अतिशय हुशार असलं की असला गलथानपणा करायला परवानगी असते असं समजते काही. पण हिला आईने काही विचारायचं नाही आणि हिने आईला आपणहून काही सांगायचं नाही. संवाद सोडा, दोघीत साधं सरळ बोलणं नाही, गप्पा नाही. अशी कशी ही मुलगी? सुजाता विचारात पडली. आत्तापर्यंत म्हणजे उर्वी 9वी-10वीत होती तोपर्यंत माय लेकींचे संबंध अगदी नॉर्मल होते. उर्वी अतिशय हुशार होती. ब्रिलियंट म्हणावी अशी. शिवाय तिच्याकडे उत्तम भाषा आणि कल्पक दृष्टी होती. या तिच्या गुणांचा तिलाच शोध लागल्यावर उर्वीच्या सुरवंटाचं बघता बघता फुलपाखरू झालं. आणि आता ती फार मोठी भरारी घ्यायला सज्ज झाली होती. सर्वोत्तम कॉलेजमधून तिने आर्किटेक्चरची पदवी मिळवली होती. त्याआधी पदवीच्या दुसऱ्याच वर्षापासून कसकसल्या छोट्या परीक्षा देऊन तिने युरोपियन स्थापत्य शैलीचा विशेष अभ्यास केला होता. त्याची गोडी लागल्यामुळे पुढच्या अभ्यासाकरता तिने ग्रीसमधल्या एका विद्यापीठाकडून स्कॉलरशिपही मिळवली होती. आता पुढच्या महिन्यात ती एथन्सला जाणार होती. सगळं काही धडाडीने एकटीनं केलं होतं तिनं. शिक्षक, बरोबरचा मित्रपरिवार आणि इंटरनेटमुळे जगभर केलेल्या ओळखी यामुळेच हे साध्य झालं होतं. 3ऱ्या वर्षापासून तिने एका आर्किटेक्टकडे इंटर्नशिप सुरू केली होती, त्यामुळे ती कमावतीही झाली होती. उर्वीच्या या जगात आई-बाबांना काही स्थानच नव्हतं. आधी त्यांना विषय समजत नाही म्हणून 12वी नंतर संभाषण कमी झालं आणि त्यानंतरची ही पुढची खटपट तर दोघांच्या कक्षेपलीकडचीच होती. तिने ही सगळी माहिती कधी काढली, विद्यापीठ पक्क कसं केलं, कोणाबरोबर पत्रव्यवहार केला, याचा दोघांनाही पत्ताच लागला नाही. शेवटी व्हिसासाठी अर्ज करताना एकदा जेवताना तिने थेट निर्णयच सांगितला. सल्ला विचारणं, परवानगी घेणं वगैरे बातच नाही. यात नाही म्हणण्यासारखं काय आहे? असा प्रश्न विचारल्यावर दोघेही निरुत्तर झाले.
पैशांच्या बाबतीत बाबांशीच तिने जुजबी बोलणं केलं. स्कॉलरशिप मिळणार असल्यामुळे प्रचंड खर्च नव्हता आणि असता तरी लेकीसाठी दोघांनी केलाच असता. सुजाताला उर्वीचं वागणं चुकीचं वाटायचं, पण नेमकं काय चुकतंय हे सांगता यायचं नाही. एका बाजूनं उर्वीची धडाडी, ठामपणा, धाडस आणि स्पष्ट विचार हे पाहून सुजाता थक्क व्हायची. जेमतेम विशीतली ही मुलगी इतके मोठे निर्णय एकटीने घेते याचं फार कौतुक वाटायचं. दुसऱ्या बाजूला मात्र आपलं स्थान हिच्या आयुष्यात किती नगण्य आहे याची जाणीव होऊन सुजाता उदासही व्हायची. तिला आठवायची ती छोटीशी लाघवी उर्वी, जी तिला बिलगायची, तिच्यापाशी हट्ट करायची, जिचं एक पानही आईशिवाय हलायचं नाही. बघता बघता ते दिवस पंख लावून उडून गेले. आता या मुलीशी साधं बोलतानाही बिचकायला होतं. सुजाताच्या मनात येऊन गेलं. इतक्यात उर्वी कढली. खिडकीवरचे पाय तिने कुशीत घेतले आणि डावीकडे वळून ती परत झोपली. सुजाताला तिची एकदम काळजी वाटली. उर्वी, अगं काय होतंय तुला, बरं वाटत नाहीये का? असं विचारत ती झटकन तिच्या जवळ गेली आणि तिने उर्वीच्या कपाळावर हात ठेवला. तत्क्षणी तिचा हात झटकत उर्वी खेकसली. अशी एकदम ओरडत काय येतेस ग मम्मा? ताप वगैरे काही नाहीये मला, जा बरं तू. सुजाताला अतिशय अपमानित वाटलं. उर्वीशी आवाज चढवून ती सहसा बोलायची नाही. आज मात्र तिचा संयम संपला. उर्वी, सकाळचे 11:15 वाजलेत. तू अजूनही झोपलेली आहेस. आता थोडी कणलीस म्हणून काळजीनं पाहायला आले. सारखी माझ्या अंगावर ओरडतेस काय? काय होतंय सांग, औषध हवंय का? आई आहे मी तुझी, जरा नीट बोल माझ्याशी. सुजाताचं ओरडणं ऐकून उर्वी उठून बसली. सॉरी, पिरियड पेन्स आहेत नेहमीचे, बाकी काही नाही, ती शांतपणे म्हणाली. सुजाताच्या पोटात तुटलं. बिचारी. उर्वीने तिचा रंग, रूप, स्वभाव यापैकी काहीच घेतलं नव्हतं. पण सुजाताला होणारा पाळीचा त्रास तेवढा तिच्या वाट्याला आला होता. पोटदुखी, अति रक्तस्राव, मग शेकणं, अगदीच सहन नाही झालं तर डॉक्टरांकडे फेऱ्या, औषधं, हे सगळे सोपस्कार सुजाताला तिची स्वतःची पाळी जाईपर्यंत करावी लागली होती. 1.5-2 वर्षापूर्वी तिची एकदाची सुटका झाली होती. उर्वी 7वीत असताना तिची पाळी सुरू झाली आणि त्याबरोबरच हे सगळं दुखणं देखील. आपल्या एकुलत्या एक लेकीच्या वाट्याला हा त्रास यावा म्हणून सुजाताला फार वाईट वाटायचं. उर्वीने मात्र या त्रासाचा कधी बाऊ केला नाही. सुरुवातीला बावरलेली, रडलेली 6 महिने सोडले, तर त्यानंतर ती सुजाताकडे कधी आधारालाही आली नाही. ती शक्यतो न बोलता सहन करायची, नाहीतर मग डॉक्टरांनी सांगितलेली गोळी घ्यायची. सुजाताला आठवलं त्या दिवसात तिला तिच्या आईच्या कुशीत झोपायला फार आवडायचं. आई हळुवारपणे पोटावर हात फिरवायची, गप्पा मारायची, गरम काहीतरी करून खायला द्यायची. सुजाताचं लग्न होईपर्यंत हे मायलेकींचं बूज सुरू असायचं. लग्नानंतरही जेव्हा असह्य त्रास व्हायचा तेव्हा सुजाता तिच्या आईशीच बोलायची. हा त्रास होत असताना आईशी बोललं की धीर येतो, बरं वाटतं, असा तिचा अनुभव होता. साहजिकच उर्वीसाठीही ती हेच प्रेमानं करायला गेली, पण उर्वीने तिच्या स्वभावानुसार तिला निक्षून लांबच ठेवलं. आईच्या कुशीत झोपण्यापेक्षा कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणं जास्त आवडायचं. ती आणि उर्वी कधी मैत्रिणी होऊ शकल्या नाहीत. नवीन फॅशनचे कपडे, नटणं मुरडणं, मैत्रिणींबद्दल गप्पा, एखादा आवडणारा मित्र, शाळा, कॉलेज लाईफ, करिअर, या कशात आई कधी जमेस धरलीच नाही उर्वीने. आई घरात असायची, बस. आता यापुढे उर्वी काहीही बोलणार नाही हे माहीत असूनही सुजाता नेटाने पुढे म्हणाली, एथन्सला जाताना हॉट वॉटर बॅग बरोबर घेऊन जा. या दिवसात पोट शेकलं की जरा बरं वाटतं. उत्तरादाखल उर्वी परत फक्त झोपली. तिच्या अंगावर शाल टाकावी असं सुजाताला वाटलं, पण उर्वी परत ओरडेल हे माहीत असल्यानं ती नाईलाजानं बाहेर आली आणि हॉलमध्ये येऊन बसली.
प्रत्येक आई वडील आणि मुलांमध्ये मतभेद असतात. मुलांचं विश्व आई वडिलांपेक्षा खूप वेगळं असतं. पण म्हणून त्यांच्याशी बोलणंच सोडत नाही ना कोणी. उर्वी आत्ता घरात आहे तोवर किमान ती डोळ्यांना दिसते. तिच्याशी जुजवी बोलणं होतं. पण आता ती घराबाहेर पडली की तिच्या आयुष्यातून आपण जवळपास वजाच होणार आहोत. सुजाताला चरचरीत जाणीव झाली. उर्वी इतकी स्वतंत्र आहे याचा आनंद मानावा का दुःख? तिचं डोकं ठणकायला लागलं. डोळे बंद करून ती तशीच बसून राहिली. मम्मा, मला रोजचं जेवण जाणार नाही आज. मला सूप करून देशील का? उर्वी तिच्या शेजारी कधी येऊन उभी राहिली तिला कळलंच नव्हतं. चटकन मान वर करून तिनं पाहिलं. तिचा चेहरा उतरलाय हे उर्वीच्या लक्षात आलं की नाही कोण जाणे. ती काही बोलली तरी नाही. हा, सूप. हा, हो करते ना. व्हेज सूप करते, चालेल? ओके. खांदे उडवत उर्वी परत आत गेली. अर्ध्या तासात सूप करून झालं. सुजाताने उर्वीला हाक मारली. दोघी जेवायला बसल्या. मस्त झालंय. तुला? उर्वीने विचारलं. मला आहे पोळी भाजी. तू घे. आणखी काय हवंय? सुजाताने तिला विचारलं. काही वेळ शांततेत गेला. ॲक्च्युली मम्मा, मला तुला सॉरी म्हणायचं होतं. मी कधी कधी खूप तोडून बोलते तुझ्याशी, बट आय डोंट मीन इट. पण आपलं सगळं खूप वेगळं आहे आणि तुला बाबांना सगळं समजावून सांगायला मला पेशन्स राहत नाही. सो मी तुझ्यावर ओरडते किंवा तुमच्याशी बोलतच नाही. पण असं वागणं बरोबर नाही हे कळतं मला. ते पसारा आवरणं, धूळ पुसणं ते पण मला समजतं. पण माझी इतकी महत्वाची कामं सुरू असताना त्याच्याकडे लक्षच जात नाही मम्मा. मला ते इतकं इम्पॉर्टंट वाटत नाही. यावर सुजाता काही बोलणार इतक्यात तिला अडवत उर्वीच पुढे म्हणाली, पण ते इम्पॉर्टंट असतं मला माहीत आहे. दोघी जराशा हसल्या. थोडी भावविवश होत उर्वी पुढे म्हणाली, मी आता जाणार मम्मा. मला ना पूर्ण युरोप हिंडायचं आहे, रिसर्च करायचा आहे, सिनियर रिसर्चर्स आणि प्रोफेसर्स बरोबर खूप काम करायचं आहे. हे माझं ड्रीम होतं मम्मा आणि ते आता पूर्ण होणार आहे. संधी मिळाली ना तर मी तिकडेच राहीन, कदाचित कायमचीच. मग इथे सुट्टीला येईन फक्त. गेले काही दिवस हाच विचार करतेय मी. आता काही दिवसांनी माझं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. हे सगळं अचीव करण्यासाठी मागची काही वर्ष मी खूप काम करत होते. त्या काळात तुम्हाला गृहीत धरून मी केवढा त्रास दिलाय तुम्हा दोघांना, त्यातही तुला खूप जास्त. पण तुम्हाला कायम सपोर्ट केलंस. मी तुझ्याशी कशीही वागले तरी तू माझ्याशी नेहमी प्रेमानेच वागतेस मम्मा. कसं करतेस तू हे असं? आय विल मिस यू. उर्वीने उठून तिला मिठी मारली. सुजाताच्या डोळ्यांना धारा लागल्या. किती वर्षांनी उर्वी तिला तिच्या मनातलं काहीतरी सांगत होती. कोणत्याही आईला आणखी काय हवं असतं. उर्वी खाली जमिनीवर बसली आणि तिने सुजाताच्या मांडीवर डोकं टेकवलं. सॉरी मम्मा, ती म्हणत राहिली. पिरियड्समध्ये काय खायचं असतं मम्मा? तू नेहमी सांगतेस, पण मी विसरते. तांदळाची धिरडी आणि नाचणीचं काय? अगं, नाचणीची उकड. या दिवसात शरीरातलं आयर्न कमी होतं, म्हणून नाचणी चांगली. पचायला हलकंसं काही खायचं बाळा. आज सूप नाही का मागितलंस? आणि गुरगुट्या भात पण ना. आज रात्री कसा करायचा ते मला शिकव. सुजाताला हसायला आलं. उकड, धिरडी, गुरगुट्या भात, वळचणीचं पाणी वळचणीला आलं म्हणायचं. अगं, तिकडे एथन्समध्ये तुला हे सगळं कुठे मिळेल? सुरुवातीला थोडी पिठं घेऊन जाशील का बरोबर? आणि अगं, फळं खावीत, भाज्या उकळून खाव्यात. आणि राजा, थोडा स्वयंपाक करायला शिक. आपलं पोट नीट भरेल असा साधा स्वयंपाक सगळ्यांना करता यायला हवा. बाहेरचं रोज किती खाणार? खूप बोललो आपण. आता उर्वी परत सारखं लेक्चर काय देतेस म्हणत ओरडणार. सुजाता पटकन गप्प झाली आणि उर्वीचा अंदाज घेत राहिली. पण उर्वी विचारात पडली होती. यू आर राईट मम्मा. मी आहे तोपर्यंत मला वन डिश मील्स, वेगवेगळे भात, सूप, धिरडी वगैरे शिकव. आजपासूनच सुरू करू.
आज गुरगुट्या भात आणि धिरडी कर, मी बघेन आणि नोट्स घेईन. आणि तिकडे गेल्यावर मी तुला व्हिडिओ कॉल्स करू शकतेच. सो काही जमलं नाही तर तू कॉलवर दाखव. आणि तिकडून मी माझ्या कामाचे फोटोज, व्हिडिओज पण शेअर करणार आहे बाबा आणि तुझ्याशी. त्याआधी मी तुला माझ्या कामाबद्दल थोडं समजावून सांगेन. मम्मा, मी जे काम करणार आहे त्यात मला तुम्हालाही इन्व्हॉल्व करून घ्यायचंय. खूप एक्साइटिंग, खूप मस्त काम करणार आहे मी. यू विल बी प्राऊड ऑफ मी. गेली काही वर्ष आपण तिघे असे मोकळेपणाने बोललोच नाही. म्हणजे मीच नव्हते तुमच्यात. ते सगळं आता मला भरून काढायचंय. पूर्वी अगदी मनापासून बोलत होती. 1 तासापूर्वी ही मुलगी परत कधी भेटेल, दिसेल ही चिंता वाटत होती. हे सुजाताला खरंच वाटेना. ती तिच्याकडे बघतच राहिली. आणि हो, तिकडे मी एकदम स्वच्छ ठेवीन माझी खोली. जराही पसारा करणार नाही. आणि मम्मा, मी हॉट वॉटर बॅग पण घेऊन जाणार आहे. पूर्वी सुजाताकडे बघून हसली आणि तिच्या खोलीत गेली. खूप खूप वर्षापूर्वी सुजाताच्या आईने 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या तिला आत्ता एकदम लख्ख आठवल्या. तोडली तरी तुटेना माय लेकीमधली नाळ ग. माय करते जन्मभर लेकीचा सांभाळ ग. लेकही देते मायेला काळजातला एक कप्पा. दोघीही जपतात ही नात्या मोत्यांची माळ ग. सुजाताच्या चेहऱ्यावर आसू आणि हसू दोन्हीचं विलोभनीय मिश्रण झालं होतं.